सांगली लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। यासाठी प्रशासनाने योग्य असं नियोजन केलंय। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। सांगलीच्या मिरज येथील वेअर हाऊसमध्ये उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। या मतमोजणीसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। 14 टेबलावर 22 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार आहे। आपण पाहता की मी या ठिकाणी वेअर हाऊसमध्ये आहे। या वेअर हाऊसमध्ये ही मतमोजणी होणार आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे ही मतमोजणी पार पडणार आहे। प्रत्येकी 14 टेबलावर ही मतमोजणी होणार आहे। मतमोजणीच्या दिवशी उमेदवार त्यांचे नियुक्त प्रतिनिधी निवडणूक नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचं प्रशासनाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी पार पडणार आहे। त्याचबरोबर खानापूर आहे, त्याचबरोबर कवठेमंकाळ आहे, असे एकूण मिळून 84 वेळा ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे। जवळपास 12:30 ते 1 वाजता मतदानाचा कौल बाहेर पडणार आहे। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।